नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी सांगितले की जसं की जतला गेलेले आहे, माझं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मी 2-3 दिवस जतमध्येच आहे. आणि स्वरा वगैरे पण आली नव्हती, ती सांगलीमध्येच राहिली होती. मग मी एकटीच आले होते, तर म्हटलं आज शेतामध्ये जावं. गेल्यावेळेस मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की गव्हाच्या शेतामध्ये मला जायचं राहूनच गेलेलं आहे. आणि अशी काही एखाद्या वेळेस मनात इच्छा असली ना आणि ती अपूर्ण राहिली की ती पूर्ण होतेच बघा. आणि मला खूप वाटत होतं की मी त्या शेतात जायचं राहिलंय. तर आम्ही आलोय फायनली आमच्या शेतामध्ये. आता बरेच दिवस झाले यायचं म्हणून चाललेलो आणि यायचं काही झालं नाही. तर इथं आमचं पहिलं जुनं घर होतं बघा. आणि इथं आम्ही लहान असताना खूप खेळायचो वगैरे. तर ह्या काही जुन्या आठवणी मस्तपैकी अशा ताज्या झालेल्या आहेत. छानपैकी आम्ही गव्हाच्या शेतामध्ये इथं आलेलो आहे. तर इथं आमचं अगोदर जुनं घर होतं आणि जुन्या घराच्या शेजारी शेत वगैरे होतं. खूप भारी वाटायचं कारण आम्ही अगदी लहान होतो तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग सगळी वेगवेगळी राहिली आणि मग मध्ये रस्ता आहे ना, त्याच्यावरच्या साईडला आता आमची घरं वगैरे आहेत. आणि इथं काहीच नाही, आता सगळ्यांनी शेती वगैरे केलेली आहे. आणि गहू बघा किती छान आलाय, मस्त आलाय. कष्ट पण तेवढंच करावं लागतं त्याला. आणि सगळी कष्टाळू आहेत, भाऊ कष्टाळू आहे, वहिनी, आई, वडील सगळेच म्हणजे कष्टाळू आहेत. पोरं पण कष्टाळूच आहेत तशी. माझा संग्राम तरी एकदम कष्टाळू आहे. तो सगळी शेतातली कामं करत असते. आहे तर एवढा पण सगळं वैरण नेणं आणणं सगळं करत असतो तो सुद्धा. तर शेतामध्ये म्हसोबा आहे बघा. तिथे गेल्यानंतर नमस्कार वगैरे केलं. त्याच्या साईडला विहीर वगैरे होती ना आमची. अगोदर आम्ही लहान होतो ना, तर तेव्हा शेतामध्येच असं घर असल्यामुळं ना आम्ही सगळी भावंडे लहान होतो. आणि त्या विहिरीमध्ये मी पडली होती. तिथे गेले की अशी आठवण जागी होते. एवढंच पाणी होतं काय आणि असं पालतं पडली होती आणि असं वर संगत होती. आईनं तिथं घर होतं तर तिथनं पळत येऊन उडी मारून मला वाचवलं इथनं. कसं राहिलं असेल बघ की. ओळ लावलेली आहे तिथनं, ओळ लावलेली आहे की पाणी प्यायला काय छोटं होतं. ओळ लावली होती तिथनं हळूहळू असं ढकललं ते पालतं पडलेलं. तिकडे आहे हरभरा, आहे आमच्या भात रामपा वहिनी रामपा अजून कच्चा लाल झालं की थोडं ढीग रामपळ. रामपळ आपल्याकडे ढीग आहेत. इथं बघा वाळलं फोटो शूटिंग सुरू आहे. थँक्यू थँक्यू. तेवढं तिकडे येत नाही बाई मी. भेंड्या त्या भेंड्याला पानं नाहीत. 5 किलो इथं कांदे लावलेले आहेत. सनसेट बघा किती मस्त दिसत आहे. हे लसूण आहे. मी ह्याला मग असे कांदे म्हणले. इथं बघा फोटोशूट सुरू आहे. या चाललेले आहेत. कांदा बिंदू कुठमीर घ्या. मी काय बोलू. हे आहे मक्का, सॉरी गहू नाही, ज्वारी. ज्वारी आणि जुंधळा एकच ना. हुरडा पार्टी पण आहे आमची. झाड आहे. माणसं ह्याच्यावर चढवतात आपल्याला जास्त कौतुक करून करून हरभऱ्याच्या झाडावर. मस्त मी काय हुरडा पार्टी करणार आहे.
किती खाते ना तेव्हा? हे बघा हे जांभळाचं झाड आहे, ह्याला खूप जांभळे लागतात. 5 किलो लागते. अरे बाबा मी पडायचे कुठं तर माग. अरे बरे बस एवढे बस झाले. हे बघा हे काय कांदा कोथिंबीर आणलेला आहे. लसूण टाकायला. जा तुझी सायकल नाही दिसत. काय गहू आहे. तर मी गेल्या वेळेस सांगितलं होतं बघा हरभरे वगैरे भरपूर आहेत, गहू वगैरे भरपूर आहेत, जायचं झालं नाही. पण ह्यावेळेस आल्यानंतर मस्तपैकी पहिला मी या शेतामध्येच गेलेली आहे, कारण एकदम भरपूर छान असे हरभरे वगैरे होते, गहू वगैरे होते. घरी पिशवी हरवलेली आहे. काय अरे माझी साडी गुलाबी साडी आणि गुलाबी साडी घाल. हे डोंगर आहे, 5 किलोचा डोंगर चढल्या का वाटतंय. वहिनीला चालायचं ना झालंय. हाय गाईस, तर आम्ही चाललेलो आहोत. उलट्या साईडनं तुम्ही आलाय. तर आम्ही जातानाच 5 वाजता इथून गेलो होतो बघा घरातून. फक्त फोटोशूट वगैरे केलं, नंतर जरा काही व्हिडिओ वगैरे काढले आणि घरी येऊन आम्हाला करायचं होतं चिकन, ते पण चुलीवरचं करायचं होतं. इथं संग्रामला चुलीवरचं चिकन पाहिजे होतं. मग आमची काही चिकनची पार्टीची आता संध्याकाळी चालू झालेली आहे करायची. आज आमचा बेत आहे चुलीवरचं चिकन. बिर्याणी करायची होती पण कॅन्सल झालं. हे चूल पेटवण्याचं काम आत्ती करत आहे. शनी माझ्या फोन मध्ये शॉर्ट क्लिप घे की. ते सांगायला मी बस की तू खाली बस, चमचा वाजत बस. घेतच नाही त्याला. मटन शिजल मध्येच येते बघ हे तर. आणि हा पळी वाजवणारा मुलगा. तर आम्ही शेतातून येईपर्यंत आईच्या भाकरी वगैरे सगळ्या झाल्या होत्या, तिनं करून ठेवलं होतं बऱ्यापैकी स्वयंपाक. तर मी आणि बहिणी करतोय आता चिकन चुलीवरचं. एकत्र झालं चुलीवर. चिप लावायला लागते. आय धार काढत आहे आमच्या ढेक म्हशी. रेडकू आधी ह्याला टाका की. काय बसलं छान मला तेल गरम झालंय का नाही काय माहिती. तुमचा आवाज आला नाही. पाणी टाक त्या जरा चुर चुर करतोय. आणि गाणं हे लावणार आहे. अरे त्याचं काय करायचं आता खरं? संग्राम भाव दे रे गप बस. गेले का बस. किती आणलं? 2. तुझं काय करायचं? ते कसं नाव नाही बघ काय. त्याला काय तर मसाला बिस्सा लावून तंदूर. हा दुसरं काय करायची. येत नाही रे तसं. ते घ्यायची कुठली कापायची कोणती तंत्र करायला? अगं पप्पा असते तर कापले असते. तर संग्रामने इथं चिकन आणलं होतं ना, तर त्याच्यामध्ये लेग पीस घेऊन आला होता. मग आत्ती म्हणाला तंदूर करून दे, तंदूर करून दे. आता तेवढ्यासाठी वेळ पण झाला होता, तर कधी करायचं राहू दे म्हणताना म्हणतोय की आता आपण पप्पानं कोंबडी कापायला आणि परत तंदूर वगैरे करूया. तर इकडे चिकन शिजायला वगैरे घातल्यानंतर संग्रामचं म्हणे बघा आत्ती गाणं म्हणा गाणं म्हणा. तर आमचं थोडंसं गाणं वगैरे म्हणत इकडे स्वयंपाक करायचं काम चालू आहे. मटन शिजलं. आता डायरेक्ट आम्ही शिजल्यावर दाखवलं असतो. क्वालिटी एकदम वेगळ्या कॅमेरामध्ये फिटिंग करायचं झालं. तर बाकीचे जे काही मसाले वगैरे होते ना, तर ते आतमध्ये सगळं आईने भाजून वगैरे ठेवलेलं, भाकरी केलेलं. मग परत सगळीजण जसे आम्ही गप्पा मारत वगैरे बसलो. 7:30 वगैरे वाजले असतील. लवकरच गावाकडे असले की लवकरच जेवण वगैरे लागतं सगळ्यांना, त्यामुळं 7:30 वाजेपर्यंत सगळं आमचं इथं चिकन वगैरे करून झालेलं. नंतर मसाले वगैरे जे काही भाजले होते ना, तर त्या पण वहिनी वगैरे घेऊन आल्या आणि थोडंसं सुक्कं पातळ असं चिकनचं केलेलं आहे. सगळ्यांनी तिथं गरम गरम रस्सा, जे काही चिकनचं सूप वगैरे ना, तर ते सगळे पिऊन वगैरे घेतलेलं आहे. एकदम मस्त मज्जा करत असं चिकनची पार्टी चालू आहे.
कोथिंबीर ही पाहिजे असेल तर काढ धरायची. कोथिंबीर मध्ये हे घालायचं का? काढे काढे घालायचं. काढे काढून टाका. बघ बस कसा घ्या थांबा आता बहिणी काय आहेत का नाही तर आमच्या वहिनी आहेत ना तर प्युअर व्हेज आहेत, अजिबात चिकन मटन अंडी वगैरे काही सुद्धा खात नाहीत. पण आम्ही सगळेजण गेलं की वगैरे सगळ्यांना आवडीनं असं करून घालतात आणि त्यांच्या हाताला पण टेस्ट छान आहे. तर मुलांचं असं म्हणणं होतं की चिकनची बिर्याणी आपण चुलीवरती वगैरे करूया, पण तेवढा वेळच नव्हता, 2-3 दिवसच होते आणि पूर्ण एक दिवस तर आमचं इडली नंतर आंबोळ्या उत्तापे काय असेल ना तर त्याच्यामध्येच गेला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळच्या वेळेस चिकन वगैरे केलेलं आहे. बिर्याणी आता नेक्स्ट टाइम करूया म्हणून सांगितलं त्यांना, बघूया आता कधी करायचे होते ते. मसाले वगैरे ना तर ते अगोदरच भाजून ठेवले होते गॅसवरती, त्यामुळं चुलीवरती काय फक्त चिकन उकडायचं काम होतं ना तर तेवढंच आम्ही केलेलं आहे. आणि थोडंसं सुक्कं आणि पातळ असं करून घेतलेलं आहे. मसाला थोडासा काढून घेतला कढईमधून आणि तो काही रश्श्यामध्ये ना तर तो घातला आणि एकदम छान आणि टेस्ट झालेला. चुलीवरचा स्वयंपाक बघा एकदम छान आणि टेस्टी होतं. आणि अगोदर आम्ही सगळं चुलीवरती वगैरे करत होतो, पण आता अजिबात करत नाहीत. गोबर गॅस वगैरे आहे त्यामुळं त्याच्यावरती सगळा स्वयंपाक केला जातो. नंतर गॅस आहे, मग चुलीवरचा आता सगळा स्वयंपाक बंदच झालेला आहे. तर आज खास करून आम्ही चिकन नाही ना तर चुलीवर करायचं असा संग्रामचा हट्टच होता, त्यामुळे आम्ही आज चुलीवरती चिकन करतोय. मटन शिजलं, कट झाला नाही आमटीला. येतं की थांबा उकळावर तर रस्सा टाकायचं रस्सा तर चिकन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आहे ना मग जेवण पण बाहेरच करायचं ठरवलं होतं, पण थंडी वगैरे पण होती आणि भावाला पण बाहेरून जेवायला फोन आला त्यामुळे तो पण गेला. नानांचं पण जेवण वगैरे झालं, मग म्हटलं आता राहू दे आतच बसून जेवण वगैरे करूया, बाहेर थंडी आहे. तसंही जून झोपायची तयारीला होते आणि हुरडा वगैरे राहू दे म्हटलं आता कॅन्सल करूया, नंतर करूया. पण परत भावाचा फोन आला की झोपला आहे की जागा आहे, मग म्हटलं आहे जागा ये. मग तो आल्यानंतर मग म्हटलं आता हुरडा पार्टी करूयाच, कारण त्याला सांगितलं होतं की दुपारी दुकानातून लवकर वगैरे आपण संध्याकाळी हुरडा पार्टी वगैरे करूया. मग ते सगळेच बाहेर गेलो होते त्यामुळे वेळाने आले. त्याच्यानंतर 11:30 वाजता मी तो हुरडा भरटीचा काय असा बेट केलेला आहे. तर असं कधी योग येत नाही, यावेळेस पहिल्यांदाच आलाय हुरडा पार्टी वगैरे असं करायचं, कारण जेव्हा हरभरे वगैरे येतात ना तेव्हा मी तिकडं नसते जतला वगैरे, आणि यावेळेस अचानकच असं काम वगैरे निघालं आणि त्यामुळे आम्ही सगळेजण गेलो होतो. मस्तपैकी हुरडा पार्टी वगैरे केली, गाण्याच्या भेंड्या वगैरे लावत आहे ना तर तेवढंच आम्ही छानपैकी असं एन्जॉय केलेलं आहे. आणि असे क्षण सगळे अनुभवायला पाहिजेत थोडे थोडे, आणि म्हटलं ते तुमच्याशी थोडंसं शेअर वगैरे करूया म्हणून असं थोडंसं शूट वगैरे घेतलं होतं. तर रात्री अचानकच असं 11:30 वाजता ठरवलं की हुरडा पार्टी करूया, कारण गावाकडे असले की लवकर झोपतात. 10-10:30 म्हणजे भरपूर झालं आणि आम्ही 11:30 वाजता इथं प्लॅन केलं की हुरडा पार्टी करूयाच आज म्हणून. आणि माझा भाऊ वगैरे पण झोपलेला, आई वगैरे पण सगळी झोपली होती, संग्राम पण झोपलेला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवढी जागे होते ना तर तेवढ्यानेच असं जे काही शेकोटी वगैरे केली, थोडेसे हरभरे वगैरे आहेत ना तर ते भाजून घेतले, एकदम छान आणि टेस्टी लागत होते. मी तर बरेच वर्षांनी असं म्हणजे हा क्षण बेटे बेटे क्या अनुभवलेला आहे. करे, करना है कुछ काम, शुरू करे अंताक्षरी लेके प्रभु का नाम. मग आलं तुमच्यावर मला गाणं. हा. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती मेरे देश की धरती में उगले उगले हिरे मोती. मेरे देश की धरती आणि क्या निभाओगे तुम किधर परदेसी और साथ क्या निभाओगे. बरोबर मुकडे पे काला काला चष्मा. आणि मुझे याद रखना कोई भूल जाना परदेसी परदेसी चला नहीं. मुझे छोड़ के जिंदगी में आना सनम. दोघेच गाणे म्हणतात. ढूंढे तुझे दीवाना कर गई कर गई. अरे तूने किया काय हुरडा संपवला बघा असा पाक विस्तू विस्तू सगळं साईडला सारून हुरडा घेऊन खाऊन रिकामे, एक पण ठेवलं नाही. चला बाय बाय, गुड नाईट. तर छानपैकी आम्ही हा जवळजवळ 5 वाजल्यापासूनचाच व्हिडिओ आहे, पण तेवढ्यात आम्ही शेतात गेलो, हिंडलो फिरलो, चिकनची पार्टी केली, हुरडा पार्टी वगैरे केली, मस्तपैकी शेतामध्ये फोटोशूट वगैरे केले. आणि हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.